श्री सरस्वती श्री गुरु चरण कमले ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोषम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरणं भूत्यारतिहं प्रणतपालं भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते जन्माद्यस्य यतोऽन्वयदितरतश्चार्थेष्वभिघ्नः स्वराट् तेने ब्रह्मरूधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वादिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन निरतस्तकुहकं सत्यं परं धीमहि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयुगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशवाकाशवासं भजेऽहम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। यं प्रवदन्तमनपेतमपेतकृतं द्वैपायनो विरहकातराजभावपुत्रे च तन्मयतया तरो विनेदोस्तं हृदयं भूतमनिमानितोऽस्मि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय।
श्री गौरी शंकर भगवान की जय। बोलिए श्री सीताराम जी महाराज की जय। श्री शिव महापुराण की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। मन आणि वाणीला पवित्र करण्यासाठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करूया आणि तदनंतर कथेला प्रारंभ होईल. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ. 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 तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ. सुना हमने ओ भोले तेरे काशी में मोती है. सुना हमने ओ भोले तेरे काशी में मोती है. उसी मोती को पाने को मैं काशी नगरी आया हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ. सुना है हमने ओ भोले तेरे काशी में गंगा है. सुना हमने ओ मेरे भोले तेरे काशी में गंगा है. उसी गंगा में नहाने को उसी गंगा में नहाने को मैं काशी नगरी
नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं मेरे भोले हे दीनपति हे आशुतोष देने में दाता भारी हो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधु मूर्ती भक्तवांछा भक्तवांछित कल्पतरू भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान सांब सदाशिवांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण नंद नंदन भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या महती कृपा पात्राने श्री हनुमंतरायाच्या महती कृपा पात्राने या परम पवित्र असणाऱ्या श्रीकृष्ण नगरामध्ये आपल्याला माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे या पवित्र असणाऱ्या उत्साहामध्ये शिवपुराणाच्या माध्यमातून प्राप्त झालेला सत्संग दशरथ नंदन राघवेंद्र परमात्म्याच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पुनीत झालेली ही पवित्र भूमी नवे तर महामुनी अगस्त्य ऋषी महामती ऋषी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु यशवंत बाबा अशा दिव्य असणाऱ्या महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने तुम्हा आम्हाला शिवपुराणाच्या माध्यमातून प्राप्त होणारा हा सत्संग मानवी जीवनाचं सर्वोत्कृष्ट फल देवादिकांनाही दुर्गम आहे असा असणारा सत्संग बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई भगवंताच्या अनंत कृपेने प्राप्त झाला हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून त्या सांब सदाशिवांची पवित्र गाथा आपण श्रवण करत आहोत। या संसार रूपी सागरातून पार होण्यासाठी भगवंताची असणारी ही चरित्र रूपी असणारी कथा नावेप्रमाणे आहे आणि म्हणून अशा पवित्र असणाऱ्या कथेचं श्रवण आपल्याला 4 दिवसापासून घडत आहे। आज कथेचा 4था दिवस आहे। आमचे परमस्नेही अभिन्न हृदय परमपूज्य वेदशास्त्र संपन्न असे भरतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि गव्य सिद्ध गोसेवा करणारे नवे तर गायीच्या असणाऱ्या पंचगव्यावर विविध प्रकारचे औषध निर्माण करणारे श्री डॉक्टरजी शेळके हेही या ठिकाणी उपस्थित आहे।
शृंगमूले स्थितो ब्रह्मा शृंगमध्ये तो केशव शृंगाग्रे वसते शंकर त्रयो देवा प्रतिष्ठिताः. अशा गायीमध्ये त्रिदेवता आहे, ज्या भगवान सांब सदाशिवांनी गायींची सेवा केली. नवे नवे तर ज्या गायींनी भगवान शंकरांना धारण केलं, अशा गायींची सेवा आपणही आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे, असा आदर्शवत त्यांच्या जीवनामध्ये आहे. काल कथेचं चिंतन करत असताना शिवपुराणातील असणाऱ्या रुद्र संहितेतील पार्वती खंड, या पार्वती खंडाचं आपण चिंतन करत होतो. काल वेळ संपल्यामुळे धावत्या वेळेमध्ये आपण शिव पार्वतीचा विवाह केला, परंतु त्या विवाहाचं चिंतन राहून गेलं. कारण शिव महापुराणाच्या कथेमध्ये सांब सदाशिवांच्या असणाऱ्या त्या विवाहाचं चिंतन जर केलं नाही तर कथा अपुरी राहील, मला असं वाटतं. आणि म्हणून ज्या भगवान सांब सदाशिवांची असणारी वरात ज्या वेळेला निघाली, सर्व देवांनी वरातीचा त्याग केला. ब्रह्मदेव असतील, विष्णू असतील, इंद्र असतील, सर्वांनी त्या वरातीचा त्याग केला. का तर भगवान सांब सदाशिवांचा वेश पाहिल्यानंतर ज्या वेळेला विवाह संपन्न झाला आणि त्या हिमवानाने आणि मैनेनं भगवान शंकरांना विचारलं, महाराज तुम्ही एवढे जगतपिता असूनही तुम्ही असा वेश का परिधान केला? वेशाची महती सांगितली. जगाच्या नवरदेवाला उपदेश केला भगवान शंकरांनी. काल आपण चिंतन पाहिलं. थोडक्यामध्ये चिंतन करत असताना आपण त्या विषयामध्ये हात घातला होता की सांब सदाशिव ज्या वेळेला विवाहाला निघाल्यानंतर जटा मुकुट अहि मौर सवारा. भगवान शंकरांना कुणी म्हटलं की तुम्ही बाशिंग बांधा, तर बाशिंग बांधलं नाही. भगवान शंकरांनी जटेचाच मुकुट बनवला आणि जटेचा मुकुट बनवून अहि मोर सवारा, त्या मुकुटावर नागाचा मुख असणारा काही मोर बनवला आणि संसारातल्या नवरदेवाला भगवान शंकरांनी उपदेश दिला. अरे बाळा, लग्न करता विवाह करता जाशील, ग्रहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करता असताना तुझ्या डोक्यावर बाशिंग आहे, पण हे कधी विसरू नको की काल रूपी असणारा सर्पही तुझ्या डोक्यावर आहे. काल व्याल मुख ग्रास, काल कधी ग्रासेल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून भगवान शंकरांनी आपल्या असणाऱ्या जटेचाच मुकुट बनवला आणि त्याच्यावर जो असणारा बाशिंग बांधलं ते सर्पाचंच बांधलं, काळाचं बांधलं आणि जगाच्या नवरदेवाला उपदेश केला. संसारिक असणाऱ्या माणसाला उपदेश करता भगवान शिव. विखरलेली असणारी जटा भगवान शंकरांनी आपल्या लग्नामध्ये बांधली. का बांधली? जे केस विखरलेले होते, पांगलेले केस होते, ते भगवान सांब सदाशिवांनी एकत्रित का केले आणि एकत्रित करण्याचं कारण काय होतं? लक्षपूर्वक ऐका. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये दोन असणाऱ्या व्यक्तींना खूप किंमत आहे. लक्षपूर्वक ऐका. एक साधू आणि एक सती. सती नारी आपल्या जीवनामध्ये, वैवाहिक झालेली सती नारी आपल्या जीवनामध्ये पातिव्रत्य धर्माचं पालन करत असताना ती आपले असणारे विखरलेले केस एकत्रित करून त्या असणाऱ्या केसांची वेणी बांधते आणि आपलं जीवन आपल्या पतीला समर्पित करते. तिला सती म्हटलं जाते. आणि सज्जनो, दुसरा आहे साधू. साधू आपले विखरलेली असणारी जटा आहे ना, ती जटा एकत्रित करून त्या जटेला बांधतो आणि आपलं जीवन भगवंताच्या प्रती समर्पित करतो. त्याला साधू म्हटले जाते. आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल या ठिकाणी चंद्रकांतजी महाराज की साधू जर जटा बांधत असेल, पण काही साधू तर मुंडन करतात, मग ते का या ठिकाणी भगवंताच्या चरणी आपलं जीवन समर्पित करत नाही का? हो, करतात. मुंडन करणं म्हणजे नेमकं काय? एका महात्म्याने खूप सुंदर भाव सांगितला. मुंड जाना भरतजी महाराज, मुंड जाना. भरतजी महाराज मुंड जातात, मुंडन करतात. ते काही साधू सेवादासजी महाराजांसारखे जटा वाढवतात आणि काही मुंडन करतात. मुंडन करणं म्हणजे काय? भगवान की तरफ मुंड जाना, बार बार मुंडन करते. आणि म्हणून एक महात्मा दुसऱ्या महात्माला म्हणतात की आप तो बार बार मुंडते हैं पण भगवान की तरफ मोडते नहीं है. आणि मग त्या महात्म्याने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? मुंड मुंडा ये तीन गुण, सिरकी मिट जाती है खाज और
खाने को बढ़िया मिले और लोग कहे महाराज. मुंडन करण्याचे असणारे गुण सांगितले. मला सांगायचं काय की जटा विखरलेली असणारी जटा भगवान शंकराने एकत्रित केली आणि त्याचा मुकुट बनवला. कोणी भगवान शंकरांना म्हटलं गणातलं असणार महाराज, प्रपंचातला नवरदेव ज्या वेळेला लग्नाला निघतो ना त्यावेळेला तो आदल्या दिवशी हळद लावतो अंगाला. बरोबर आहे की नाही? हळद लावल्याशिवाय कोणी लग्न करत नाही. हळद लागली का तरच लग्न होत असतं. पण भगवान शंकराला कोणी म्हटलं का हो तुम्ही पण तुमच्या अंगाला हळद का लावली नाही? भगवान शंकरांनी उत्तर दिलं, खरं सांगू का, हळद ही कामाचं प्रतीक आहे. हळद ही कामाचं प्रतीक आहे. आणि भगवान साम सदाशिवांनी अगोदरच सांगितलं कामाला भस्म केलं. कोणी? भगवान शंकरांनी. ज्या वेळेला कामाला भस्म केलं सर्व देव भगवान शंकरांना म्हणा लागले महाराज तुम्ही तर कामाला जाळून टाकलं, आता कसं तुम्ही लग्न करणार? आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं मी कामाच्या प्रेरणेने लग्न करणार नव्हतो तर मी रामाच्या प्रेरणेने लग्न करणार होतो, कामाच्या प्रेरणेने नाही. आणि म्हणून हळद हे कामाचं प्रतीक आहे. भगवान शंकरांनी स्वतःच्या अंगाला भस्म लावलं आणि जगाला बोध दिला. प्रपंचातल्या नवरदेवाला सांगितलं अरे मी अंगाला भस्म लावत आहे शमशानातलं, कारण हा जो देह आहे ना या देहाला तू एवढा सजवीत आहे ना, या देहाला किती जरी सजवलं ना याची एक दिवस राख बनणार आहे. देहस्तिमास रुद्रे बिभती तजत्वम जाया सुतादिषु सदा ममता विमुंचम पश्या निशम जगदिदम शनभंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्ति निष्ठः. अरे देहस्तिमास रुद्रे, अरे हा देह किती सजावला तरी राहणार आहे का? मलमूत्राचा भांड आहे, अस्थि स्तंभ वायुबद्धम मास शोणीत लेपितम. एक ना एक दिन जाना होगा, 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 एक ना एक दिन जाना होगा. ओ एक ना एक दिन जाना होगा, एक ना एक दिन जाना होगा. मिट्टी का पुतला मिट्टी में घुल जाएगा, मिट्टी का पुतला मिट्टी में घुल जाएगा, एक ना एक दिन जाना होगा, एक ना एक दिन जाना होगा. क्यों करता तू मेरा मेरा, क्यों करता तू मेरा मेरा, नहीं कुछ तेरा नहीं कुछ मेरा. ये शरीर तो दिया है भगवान ने हमें भक्ति करने को, खाली झगड़ा करता रहता है ओ मेरे यार. तो एक ना एक दिन यहाँ से जाना होगा, मिट्टी का पुतला मिट्टी में घुल जाएगा, एक ना एक दिन जाना होगा. ओ एक ना एक दिन जाना
सुंदर काया माती होगी चर्चा होगी गली गली. अरे हा कितीही सुंदर जरी देह असला ना एक दिवस जाणार आहे, तो ठेवता येणार नाही. काल व्याल मुख ग्रास. आणि म्हणून भगवान सांब सदाशिव सांगतात की हे आपला नाही. शिती जल पावक गगन समीरा पंच रचित अति अधम शरीरा. आपलं नाही हे. आणि म्हणून याला सजवण्यामध्ये गुंतू नको. माणसं काय करता माहिती का, देवाला या ठिकाणी जात असताना ते शरीर सजून जातात. मनाचा शृंगार करून मनुष्याने देवाजवळ गेलं पाहिजे, पण माणसं मनाचा शृंगार करत नाही हो. देहाचा शृंगार करून मग देवाला जातात. देवाला तुमच्या देहाचा शृंगार नको आहे, तुमच्या मनाचा शृंगार पाहिजे. मन किती सुंदर आहे, मन किती पवित्र आहे. भगवान परमात्मा आपलं मन पाहत असतो. पण माणसं मनाचा शृंगार नाही, पण देहाचा शृंगार नक्कीच करून जातात. आणि म्हणून भगवान सांब सदाशिव जगाला बोध देतात. मी राख लावली अंगाला का, याची राखच होणार आहे. एक दिवस राखच होणार आहे. कितीही सजवण्याचा प्रयत्न करा, हे थांबणार नाही. क्षणाला या ठिकाणी हे जाणार आहे. आणि म्हणून तर कोणी म्हटलेलं आहे, दीपक बुझने को जलता है, मरण सदा जीवन के आंचल में पलता है, दीपक बुझने को जलता है. अरे लावल्याला दिवा हा विझण्यासाठी आहे. जळताना जरी दिसत असेल पण त्याचा शेवटचा मुक्काम विझणे आहे. तसं आहे सज्जनो, आपण आपल्याला वाटतं आपण जगत आहोत, पण जगता जगताच आपण आपल्या जीवनामध्ये मरत आहोत हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं आपण 51 वर्षाचे होऊन गेलो. 51 वर्ष आपल्या जीवनात ते संपले, आयुष्य संपलेलं आहे. आपण सावध झालं पाहिजे जीवनामध्ये. आणि म्हणून भगवान शंकर आपल्याला सावध करतात. भूतनाथ भोले बाबा आपल्याला सावध करतात. सावध व्हा, अंगाला राख लावली मी. का लावली? कारण हा देह एक दिवस याचीही राख होणार आहे. आणि म्हणून देव देव जगत व्यापेन परमेश सदाशिव जगदीश जगन्नाथ संप्रसिद्ध जगन्मय. ते भगवान शंकर ज्या वेळेला भगवान शंकराचे गण म्हणा लागले, महाराज लज्जेसाठी का होईना वस्त्र परिधान करा. भगवान शंकरांनी सांगितलं, हो घालतो ना. व्याघ्यंबर मागितलं आणि व्याघ्यंबर आपल्या कंबरेला गुंढाळायला लागले. तर ते कंबरेला थांबाना म्हणून त्याला परत एक साप घेतला आणि त्या सापाने ते व्याघ्यंबर गुंढळलं आणि जगाला बोध दिला भगवान शंकरांनी. अरे डरकाळी जर फोडली ना या वाघाने तर हत्ती सुद्धा जाग्यावर थांबत होता. असा याचा एक काळ होता. पण याचाही काळ या ठिकाणी काळाने संपूर्ण टाकला. काळाने का बांधलं मी त्याला? लक्षपूर्वक ऐका. काळाने का बांधलं असेल? काळाने चांगल्या चांगल्याला संपून टाकलेलं आहे. चांगल्या चांगल्याला काळाने संपवलेलं आहे. आणि म्हणून आपणही काळाच्या ओघामध्ये संपत चाललेलो आहोत. स्वतःला तुम्ही काहीही समजा हो, काळ तुम्हाला टिकून देणार नाही. आणि म्हणून मला एका महात्म्याचे उद्गार आठवतात. अरे काळ आहे तसाच आहे, सकाळ आहे, संध्याकाळ आहे. अरे काळाच्या ओघामध्ये आपण संपत चाललेलो आहोत. काळ आहे तसाच आहे. काळाने चांगल्या चांगल्याला ग्रासून टाकलं. भगवान परमात्मा म्हणतात 11व्या अध्यायामध्ये, काळ रूपाने मी या जगाला ग्रासत आहे. आणि म्हणून सावध झालं पाहिजे. आयुष्य खातो काळ सावधान सावधान. आयुष्य खातो काळ सावधान सावधान. आयुष्य खातो काळ सावधान सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकाळ. देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान सावधान. आयुष्य खातो काळ सावधान सावधान. आयुष्य खातो काळ सावधान सावधान. हो आयुष्य खातो काळ सावधान.
सदाशिव आपल्याला सांगतात. काळानेच त्या असणाऱ्या वाघ्यांबराला बांधलं आणि सांगितलं की काळाने या वाघालाही संपवलं, आणि म्हणून समाजामध्ये वाघासारखे जीवन जगणारे असे कितीतरी वाघ काळाने संपून टाकले. आणि म्हणून मला वाल्मिकी रामायणातला तो श्लोक आठवतो. भगवान राघवेंद्र परमात्म्याने लक्ष्मणजी महाराजाला एका श्लोकामध्ये गीता सांगितली. सज्जन, मरणांतम च जीवितम. भगवान परमात्मा सांगतात सर्वे क्षयंता निचयाः. हे लक्ष्मणा, जे गोष्टी आपल्याला दिसतात ना तिचा क्षय होणार आहे, काळ तिला संपवत आहे. आणि पतनांतम च. तुम्ही कितीही उंच पदाला जा संसारामध्ये, कितीही उंच पदाला, ते पद एक दिवस तुम्हाला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. माणूस कितीही उंच पदावर जाऊ द्या, तो एक दिवस माझी झाल्याशिवाय राहत नाही. संसारातलं कितीही मोठं पद असू द्या, मग ते पंतप्रधानाचं जरी पद असलं ना, अहो इंद्राचं जरी पद असलं ना, या ब्रह्मभुवनार पुनरा लोक अर्जुन काय म्हणतात भगवान परमात्मा, ब्रह्मलोकाचं जरी पद असलं तरी त्यालाही खाली पडावं लागतं. सहस्रम युग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. त्याचंही आयुष्य संपत असतं, इंद्रालाही खाली पडावं लागत असतं. मग तुमची आमची पद काय सामान्य आहेत रे? पण असंही एक पद आहे जीवनामध्ये, ते पद मिळवल्यानंतर मानवाला खाली पडावं लागत नाही. ते पद आहे परमार्थ रूपी पद. लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू साकेत धामामध्ये अयोध्या नगरीमध्ये आपल्या सिंहासनावर विद्यमान होते, आणि सिंहासनावर विराजमान असताना हनुमंतराय समोर आले. आणि हनुमंतरायला पाहिल्यानंतर माझ्या राघव परमात्म्याने मान खाली घातली. आणि मान खाली घातल्यानंतर हनुमंतराय देवाला म्हणतात, देवा काय झालं हो? तोंड वर करा ना, मान पाहू द्या ना मला देवा. भगवान परमात्म्याचे डोळे डबडबले आणि मारुतीराय भगवंताला म्हणतात, देवा काय झालं? देवा बोला ना, नक्की काय झालं हो? मग मारुती, अरे हनुमंता, तुझ्या असणाऱ्या उपकाराचा भार माझ्या मस्तकावर खूप मोठा झाला रे, खूप मोठा झाला, खूप मोठं ऋण आहे. काय देवा काय बोलता तुम्ही? अरे मी माकड आहे, या फांटीवर आणि त्या फांटीवर उड्या मारण्याचं काम माझं आहे. मी काय केलं तुमच्यासाठी देवा? अरे हनुमंता, तू सीतेचा शोध घेतला, तू काय केलं नाही रे? अरे तुझ्यामुळेच मी आज या राज सिंहासनावर विद्यमान आहे. भरत जेवढा मला प्रिय आहे ना हनुमंता, तेवढाच तू मला प्रिय आहे. आणि मग हनुमंतराय देवाला म्हणतात, देवा माझं ऋण कमी करण्यासाठी काय करावं लागेल? अरे हनुमंत, काहीतरी माग, मागितल्याशिवाय ऋण कमी होणार नाही. सुग्रीवाला किष्किंध्याचा राजा बनवलं, अंगदाला युवराज पद दिलं, बिभीषणाला लंका दिली रे, पण तुला काहीच दिलं नाही हनुमंत, माग काहीतरी. आणि मग मारुतीराय भगवंताला म्हणतात की देवा द्यायचं आहे ना तुम्हाला, मला 2 पद पाहिजे देवा, मला 1 पद नको आहे. हनुमंतराय ज्या वेळेला भगवंताला म्हटले 1 पद नको 2 पद पाहिजे, परमात्मा मनातल्या मनात विचार करायला लागले. भगवंताच्या ठिकाणी संकोच निर्माण झाला. आणि भगवान परमात्मा हनुमंतरायला म्हणतात, अरे हनुमंता, माझ्याजवळ फक्त 1च पद आहे, अयोध्येचं पद. 2 पद आणायचे कुठून? आणि मग माझ्या मारुतीरायाने भगवंताला सांगितलं, देवा मला अयोध्येचं पद नको आहे. ज्या पदावर आतापर्यंत हजारो राजे येऊन निघून गेले, भगवंताला हनुमंतराय म्हणतात, प्रभू मला हे पद नको आहे. आणि मग देवाने विचारलं हनुमंतरायला, अरे कोणते पद पाहिजे? त्यावेळेला 2 पद मारुतीरायाने मागितले. ते 2 पद म्हणजे भगवंताचे असणारे 2 चरण, चरण रूपी असणारं पद मला द्या देवा. लक्षपूर्वक ऐका. आणि ज्यांनी चरण रूपी पद मिळवले ना, ते आजही त्या पदावर आहे, ते परत खाली आले नाही हो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. अरे एकदा का तुमच्या जीवनामध्ये हरिभक्तीचं पद लागलं ना, तुम्ही मेले तरी तुमच्या नावाला हरिभक्ती पद लागलं जाईल. तुम्ही राजे व्हा, महाराजे व्हा, कोणतं पद मिळवा जीवनामध्ये संसारिक, पण तुम्हाला एक ना एक दिवस माझी व्हावं लागेल. पूर्व म्हटलं जातं, तुमच्या नावाला भूत लागल्याशिवाय राहणार नाही. पण परमार्थ असं पद आहे, एकदा मिळवल्यानंतर परत खाली माणूस येत नसतो. आणि म्हणून असं पद जीवनामध्ये मिळवा. आणि म्हणून भगवान शंकर म्हणतात, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे
बैठे मेरे सीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने मुझे तेरे सेना वैभव नायक चाहिए, मुझे राम नाम का रस चाहिए। सुख मिले जैसे सुख मिले जैसे अमृत पीने से, सुख मिले जैसे अमृत पीने से। श्री राम जानकी बैठे परमात्मा सीता जानकी भगवान परमात्मा हनुमंतरायाच्या हृदयामध्ये आहे स्थित. आणि म्हणून मी सांगत होतो की ते पद मिळवल्यानंतर मनुष्याला खाली पडावं लागत नाही. ते पद आहे हरिभक्तीचं पद. आणि म्हणून सांब सदाशिव आपल्याला उपदेश देतात. ज्याला मी असणाऱ्या काळाने बांधलं. कधी कधी समाजामध्ये पण वाघासारखे माणसं आहे, वाघासारखे गर्जना करणारे, पण त्यालाही काळाने बांधून टाकलं. काळाने कोणाला शिल्लक ठेवलं नाही. राजे महाराजे येऊन गेले. म्हणून काळ सर्वांना संपवतो भगवान शिव म्हणतात. आणि मग ज्या वेळेला नंदीवर बसले ना, तर नंदीवर बसल्यानंतर उलटे बसले. त्याचं कारण कोणी भगवान शंकरांना विचारलं, तुम्ही उलटे का बसले होते नंदीवर? लग्नाला निघाले. नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. नंदी काय आहे? धर्माचं प्रतीक आहे. आणि धर्माचं प्रतीक असल्यामुळे माणूस ज्या वेळेला धर्मावर आरूढ होतो ना, त्यावेळेला मनुष्याचं जीवन हे बदललं पाहिजे. माणसं परमार्थामध्ये येतात, पण परमार्थात येऊनही त्यांचं जीवन जर बदलत नसेल तर तो परमार्थ काय कामाचा आहे? परमार्थात आल्यानंतर आपण धर्म स्वीकारल्यानंतर आपलं जीवन बदललं पाहिजे. आणि म्हणून भगवान शिव आपल्याला शिकवण देतात, धर्मावर आरूढ झाल्यानंतर मनुष्याचं जीवन बदललं पाहिजे. आणि म्हणून भगवान शंकर उलटे बसले. उलट बसणं म्हणजे जीवनामध्ये परिवर्तन होणं. नंदीवर उलटे बसले भगवान सांब सदाशिव. कोणी भगवान शंकराला म्हटलं, अहो तुम्ही उलटे बसले. भगवान शंकर म्हणतात की त्याचं काम आहे, तो बरोबर चालेल. ज्या वेळेला तुम्ही धर्मामध्ये याल त्यावेळेला तुमचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का तुमच्या जीवनाचं परिवर्तन झालं तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. धर्मच तुमचं रक्षण करीन. धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज अशी परिस्थिती आहे दत्ताजी महाराज, माणसं परमार्थात येतात, माळ घालतात, पण जीवन मात्र बदलत नाही, परिवर्तन होत नाही जीवनामध्ये. परमार्थात येऊनही जर परिवर्तन नसेल तर काय उपयोग आहे हो त्या जीवनाला? परिवर्तन खूप महत्वाचं आहे परमार्थामध्ये. आणि म्हणून
मनुपीठाधीश्वर स्वामी राजेंद्रदासजी महाराज नेहमी सांगत असतात, कथा प्रवचन कीर्तन खूप चालू आहे, पण परिवर्तन होत नाही. परिवर्तन होणं गरजेचं आहे. माणसं परिवर्तन होण्याचा प्रयत्नच करत नाही, परमार्थामध्ये येऊ नये. माळ घातली तरी माणसं खोटं बोलायचं सोडतच नाही. ज्या वेळेला माळ घातली जाते त्यावेळेला आपले गुरु आपल्याला सांगत असतात, आता माळ घातली, खोटं बोलायचं नाही. तरीही माणसं खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. माळ घातल्यानंतर गुरु आपल्याला सांगतात निंदा करायची नाही, तरी आपण केल्याशिवाय राहत नाही. कितीतरी असे कर्म आहे गळ्यामध्ये माळ परिधान केल्यानंतर करायचं नाही, तरी माणसं केल्याशिवाय राहत नाही. का? परिवर्तन होत नाही. धर्मामध्ये आल्यानंतर परिवर्तन होणं गरजेचं आहे. परिवर्तन आपलं होत नाही. आणि म्हणून मला प्रज्ञाचक्षू ब्रह्मलीन स्वामी शरणानंदजी महाराजांचं एक वाक्य आठवतं. इतकं सुंदर आणि इतकं मार्मिक वाक्य आहे परमार्थ क्षेत्रामधलं. ते म्हणायचे, परमार्थ म्हणजे नेमकं काय? लक्षपूर्वक ऐका. सर्वात श्रेष्ठ परमार्थ कोणता आहे? वाईट गोष्ट सोडणं म्हणजे सर्वात मोठा परमार्थ आहे. लक्षपूर्वक ऐका. माणसं परमार्थामध्ये येतात तरीही वाईट करायचं सोडत नाही. परमार्थात आल्यानंतर पहिली गोष्ट सर्वात श्रेष्ठ काय असेल? वाईट करायचं सोडा. माणसं काय म्हणतात माहिती का? मी माळ घातल्यानंतर एवढे चांगले कर्म केले. माणसं चांगलं करतात पण वाईट करायचं मात्र सोडत नाही. तुम्ही वाईट करायचं सोडा. वाईट सोडलं की परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. पण आपण वाईट सोडत नाही. चांगलं करतो आपण, नाही असं नाही, पण चांगलं बरोबर आपण वाईटही करत राहतो. परमार्थ तो आहे वाईट काम सोडणं. वाईट काम सोडलं की जीवनामध्ये परमार्थ झाला, बाकी करायचीच गरज नाही तुम्हाला. वाईटच मात्र सुटत नाही. परिवर्तन होणं गरजेचं आहे धर्मामध्ये आल्यानंतर. आज धर्मावर एवढे मोठे संकट आहे, आपल्या परमार्थामध्ये विचारायचंच नाही. आपण सोशल मीडियावर पाहतो, व्हॉट्सअपवर पाहतो, फेसबुकवर पाहतो, किती निंदा केली जाते. एका बाजूला ब्राह्मण समाजाची निंदा केली जाते, एका बाजूला परमार्थिक लोकांची निंदा केली जाते. पुढे विषय येणार नाही. किती निंदा केली जाते, आपल्या ध्यानामध्ये येत नाही. हे खूप मोठं षडयंत्र आहे. हिंदू धर्मामध्ये एकमेकांमध्ये भांडणं लावून देणं आणि त्याचा फायदा बाकीचा असणारा समाज घेत असतो. आपल्या ध्यानामध्ये येत नाही. सर्वांनी एकजूट होणं गरजेचं आहे. अरे समर्थ रामदासांसारखे एवढे मोठे महापुरुष, त्या महापुरुषांची निंदा किती मोठा पातक आहे. हो, या वारकरी संप्रदायातले असणारे 2 हरिभक्तीपरायण मी असे पाहिले, ते नालायक. मला असं वाटतं की ते समर्थ रामदासांवर टीका करतात. अरे दासबोध वाचला का आपण जीवनामध्ये कधी? अरे एकदा दासबोध वाचा, तेव्हा कळेल. अरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे, राजस्थान पर्यंत समर्थ रामदास स्वामींनी गावागावामध्ये मारुतीची स्थापना केली. विसरलो का आपण? या छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला असेल, गावागावामध्ये मारुती रायांची स्थापना समर्थ रामदासाने केली आणि त्या समर्थ रामदासावर टीका करतात. लाज वाटायला पाहिजे. वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करतात. आणि जगद्गुरु तुकोबराय आमच्या असणारे गुरुवर्य माधव बाबांच्या मुखातून आम्ही ऐकलं की समर्थ रामदास स्वामी आणि तुकोबरायांची भेट झाली. तर जगद्गुरु तुकोबराय समर्थ रामदासांना पाहिल्यानंतर म्हटले, माझं भाग्य उदयाला आलं, तुमचं दर्शन झालं. मोठे असणारे महापुरुष खोटं बोलतील का? म्हणून ग्रंथाचा अभ्यास पाहिजे. अरे त्या काळामध्ये आपण जिवंत नव्हतो आणि म्हणून कोणावरही टीका करून उपयोग नाही. एवढ्या मोठ्या महापुरुषांवर जर टीका करत असेल तर आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. अधोगती. कधी पाहिलं का आपण मुस्लिम धर्मातले लोक मुस्लिम धर्मावर टीका करतात का? कधी मला सापडून द्या. मुस्लिम धर्मातले लोक मुस्लिम धर्मावर टीका करतात, ख्रिश्चन धर्मातले लोक ख्रिश्चन धर्मावर टीका करतात. असं कधी दिसलं का तुम्हाला? पण हिंदू इतके नालायक आहे, हिंदूच हिंदूवर टीका करतात. सापडेल आपल्याला, कितीतरी सापडून देईल. परमार्थामध्ये राहून हिंदूवर टीका करत आहे, देवानुची विटंबना करत आहे. केवढं मोठं पाठक वाढलेलं आहे. म्हणून धर्माचे असणारं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आपण जर धर्माचं संरक्षण केलं तर धर्म आपलं संरक्षण करील. रामो विग्रवान धर्म, साक्षात धर्माचं प्रतीक आहे. अरे ज्यांनी राम नामाचा प्रचार केला, ज्यांनी राम नामाचा असणारी ध्वजा फडकवली संपूर्ण विश्वामध्ये, अशा लोकांची आपण निंदा करायची का? आणि म्हणून
धर्मामध्ये आरूढ झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि जर परिवर्तन होत नसेल तर त्याच्यासारखं पातक नाही. कितीही परमार्थ करा, कितीही कीर्तन करा, काहीच उपयोग होणार नाही. जीवनामध्ये परिवर्तन खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान शंकर म्हणतात, अरे धर्मरूपी बैल आहे आणि धर्मरूपी नंदीवर बसल्यानंतर मी उलटा बसलो. त्याचं कारण आहे, अरे धर्मामध्ये गेल्यानंतर परिवर्तन होणं गरजेचं आहे. धर्मावर आरूढ झाल्यानंतर जीवन परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवान शिव त्या नंदीवर उलटे बसले होते. सज्जनो, असा असणारा नंदी ज्या वेळेला निघाला, सर्व देवांनी भगवान शंकराचा अपमान केला. त्याचा दुसरा भाव सांगितला उलटे बसण्याचा, माझे नारायण परमात्मा मागे आहे, मला नारायणाचं दर्शन घडेल. आणि म्हणून भगवान शंकर उलटे बसले होते नंदीवर. काल विवाहाचं चिंतन आपण थोडक्यामध्ये मांडलं. विवाह संपन्न झाला आणि जानूसवाड्यामध्ये सर्व असणारे भूत आणि प्रेत राहत होते. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बोला बोला बोला. नमः शिवाय हर हर भोले बोला नमः बोला. शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बोला बोला. ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः बोला, बोला. शिवाय. बोला बोला, आवाज येऊ द्या. हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बोला पुरुष मंडळी बोला. जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. उमापति महादेव की. महादेव परेशान करुणाकर शंकर प्रसीद देव देवेश प्रसीद पुरुषोत्तम. हे प्रभू, अशी असणारी वरात भगवान शंकराचा विवाह संपन्न झाला. काल आपण चिंतन केलं. वरातीला असणारे भूत प्रेत होते ना, काहू तो विपुल मुख आणि हे कोणाला तर मुखच नाही. कोण आहे भगवान शंकराचे वराती? लक्षपूर्वक ऐका. ज्यांनी संसाराचा त्याग केला, जे संसारामध्ये मरून गेलेले आहे ना, तेच भूतख्रेत, हेच असणारे कोण आहे? संत महापुरुष म्हणजे भगवान शंकराचे वराती. मग का हो महाराज, काही काही ना तर खूप तोंड होते. विपुल मुख म्हणजे काय? विपुल मुख म्हणजे एकाच मुखाच्या द्वारे अनेक शास्त्रांचं विवेचन करणं, त्यांना विपुल मुख म्हटलेलं आहे. म्हणजे जे महात्मा आहे, काही विद्वत महात्मा, ते एकच मुखाच्या द्वारे अनेक शास्त्रांचं, अनेक संत वाणींचं वर्णन करतात, तेच विपुल मुखवाले आहे. काही काहींना तर मुखच नव्हतं. मग त्याचा काय अर्थ घ्यायचा? ज्यांना मुख नव्हतं ना, ते समजायचं की भगवान शंकराच्या वरातीत असणारे मौनी महात्मे आहे, मौन धारण केलेले, ते मुखहीन आहे. आणि मग ज्या वेळेला भगवान शंकराची संपूर्ण वरात हिमालयाला वाटलं की सर्व वरातीला जेवण घातलं पाहिजे, मग सगळे भूतखेत जेवायला बसवले. आता भूताची पंगत बसली जेवणासाठी आणि बसल्यानंतर पंगत वाढायला कार्यकर्ते गेले तर पहिल्या पंक्तीमध्ये पहिल्याच भूताच्या समोर पत्तल परसायची होती
आणि पत्तरवाळी ठेवायची होती. पाहिलं तर त्याला तोंडच नाही. ते गेलं घाबरून. आणि ते भगवान दुसऱ्या कार्यकर्त्याला म्हणायला लागला, अरे याला पत्तरवाळी वाढून काय उपयोग, याला तोंडच नाही. त्या भूतातूनच आवाज आला, तुला काही घेणं देणं नाही, तू पत्तरवाळी ठेव पहिली. पुढे गेला दुसऱ्या भूताला पत्तरवाळी वाढायला. त्याला 6 तोंड होती. आता याला किती ठेवायच्या म्हणे, 1 ठेवायच्या का 6 ठेवायचा प्रश्न पडला. आणि मग त्याने सांगितलं, तुला काय करायचं, जितके तोंड आहे तितके ठेव. अशा भगवान शंकराच्या असणाऱ्या भूताखेतांच्या असणाऱ्या त्या भोजनाच्या असणाऱ्या पंक्तीचं वर्णन केलेलं आहे. आणि मग शेवट भगवान शंकर बसले आणि भगवान शंकरालाच मैना आपल्या हाताने भोजन घालत आहे. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर बसले. भगवान शंकर पंचानन आहे. 5 मुखाचे असणारे भगवान शंकर आहे. भगवान शंकराच्या समोर पत्तरवाळी मांडली. आता पत्तरवाळी ठेवल्यानंतर वर जी बसलेली होती ना बाई, ती रुसली ना. कोण? गंगा. भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा होती. ज्या वेळेला नंदी पुढे गेला, नंदीचं पूजन केलं. आणि नंदीचं पूजन केल्यानंतर म्हणजे नवरदेवाचं पूजन करायचं. जसे उलटा झाला नंदी, तर शंकराला पाहिल्यानंतर हातातलं ताटच खाली पडलं, कोणाच्या मैनीच्या. आणि भगवान शंकराने खूप सुंदर भाव सांगितला, हातातलं ताट का खाली पडलं. पाण्याचा तांब्या खाली पडला, दीपक खाली पडला, का पडला. भगवान शंकरांनी सांगितलं, ज्या वेळेला ती ओवाळायला गेली ना, मला ओवाळायला गेल्यानंतर माझ्या मस्तकावर तिनं द्वितीयचा चंद्र पाहिला. अरे माझ्या जावयाच्या मस्तकावर जर चंद्र असेल तर मी एवढ्या दिव्याने काय त्याला ओवाळायचं. आणि म्हणून दीपक खाली पडला. हातातला पाण्याचा तांब्या खाली का पडला. भगवान शंकराच्या मस्तकातली गंगा पाहिली कोणी मैनेनं. अरे ज्याच्या मस्तकावर गंगा आहे त्याला तांब्याभर पाण्याने काय पुजायचं मी. आणि म्हणून हातातला तांब्या खाली पडला. असे भगवान शंकर. आणि मग ती गंगा होती ना, ती गंगा रुसली. आणि ती गंगा म्हणती, गंग मागत हे अर्घ. आणि भुजंग होता ना गळ्यामध्ये सर्प. भुजंग होता ना तो भुजंग. भुजंगही मागायला लागला. भुजंग मागत हे दूध, अर्घ मागत हे गंग भुजंग. आणि ज्या वेळेला भगवान शंकरांनी मजा घेतली लग्नामध्ये. आणि काय केलं, आता कधी कधी लग्नामध्ये कानपिळी असते दीपकचे महाराज, आणि नवरदेवाचा कान पिळला जातो. आणि एकाने भगवान शंकराचा कान पिळला म्हणे, काहीतरी दे म्हणे. नवरदेवाकडे काहीच घ्यायसारखं नाही. याच्या हातात साप, गळ्यात साप, पायात साप, कुंडल कंकणे बहिरे व्यापा. अरे ज्याच्या कानातही कुंडल सर्पाचे होते, गळ्यातही सर्प होते. याने कान पिढीला काय अंगठी द्यायची का, आता कुठून द्यायची ती. भगवान शंकराने जोडीत हात घातला आणि जोडीतून असा काळा नाग बाहेर काढला, दिला ना त्याच्या हातामध्ये फेकून. काळा नाग पाहिला, जसा तो नाग जसा लोकांमध्ये शिरला तर सगळे लोक पळायला लागले, जिकडे तिकडे दानादीन झाले. असं भगवान शंकराचं लग्न. गंग मागत आहे अर्घ, गंगा अर्घ मागत आहे. आणि भगवान शंकराच्या मांडीवर पार्वती माता बसलेली आहे. लक्षपूर्वक ऐका. वासुकी नावाचा सर्प गळ्यामध्ये आहे. तो वासुकी नावाचा सर्प दूध मागत आहे. गंगा अर्घ मागत आहे, सर्प दूध मागत आहे, चंद्रमाही भेट मागत आहे. मला काहीतरी भेट दिलं पाहिजे. अरे लग्न एकाच होतं, पण एकाच्या मस्तकावर गंगाही होती भगवान शंकराच्या, चंद्रही होता, गळ्यामध्ये वासुकी सर्पही होता. आणि म्हणून सर्वांनाच त्या ठिकाणी भेट द्यावा लागलं. असं असणार भगवान शंकराचा विवाह संपन्न झाला. आता लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकराच्या स्वरूपाचं चिंतन मांडतो. हे महादेव जगतपती परमेश जगत हितकारी हो, हे दीनपती हे आशुतोष देणे मे दाता भारी हो. असे असणारे भगवान शंकर. का हो, त्यांनी का आपल्या मस्तकावर चंद्राला धारण केलं असेल, काय कारण असेल हो. द्वितीयचा चंद्र भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केला होता. त्याचा भाव खूप सुंदर सांगितला. द्वितीयचा चंद्र का धारण केला, पौर्णिमेचा चंद्र धारण नाही केला. पौर्णिमेच्या चंद्राला शाप आहे, पण द्वितीयाचा चंद्र अगदी एकदम शुद्ध आहे. शुद्ध एकदम छोटासा आणि अगदी शुद्ध आहे. आणि त्या चंद्राला का मस्तकावर धारण केलं. कोणी विचारलं भगवान शंकरांना, का हो तुम्ही या चंद्राला कलंक लागलेला आहे आणि कलंक असणारा चंद्र सुद्धा तुम्ही मस्तकावर धारण केला, का बरं धारण केला. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं, खरं सांगू का, याला ज्याच्या नावाला कलंक जरी असला ना, कलंक जरी असला याच्या नावाला, पण याचं नाव माझ्या भगवंताच्या नावाला मिळतं जुळत आहे. माझ्या असणाऱ्या भगवंताला रामचंद्र म्हटलं जातं.
कृष्णचंद्र म्हटलं जातं आणि माझ्या देवाच्या नावाला याचं नाव मिळतं आहे म्हणून याला मी मस्तकावर धारण केलं. हा कलंकी असला तरीही माझ्या मस्तकावर मी कसा धारण केलेला आहे. कोणी विचारलं का हो तुम्ही गंगेला का धारण केलं तुमच्या मस्तकावर? खूप सुंदर भाव सांगितला. गंगेला का धारण केलं? भगवंताने सांगितलं, भगवान शिव प्रभूंनी अरे ती गंगा माझ्या असणाऱ्या भगवंताच्या चरणातून बाहेर निघालेली आहे आणि म्हणून चरण अमृत म्हणून माझ्या असणाऱ्या मस्तकावर मी त्या गंगेला धारण केलेलं आहे. अशी असणारी परम पवित्र असणारी गंगा, फक्त वाणीनं जरी गंगा म्हटलं तरी मनुष्याला पवित्र करते ती गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोषाचा भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. एवढी ताकद त्या गंगेमध्ये आहे. ती गंगा भगवान साम सदाशिवांनी आपल्या मस्तकावर धारण केली. आता वासुकी नावाचा सर्प गळ्यामध्ये का धारण केला असावा? सापाला का गळ्यामध्ये धारण केला असेल? त्याचे कारण अनेक सांगितलेले जरी असतील, पण मला जो भाव प्रिय आहे तो भाव सांगायचा आहे. पीठाधीश्वर स्वामी राजेंद्रदासजी महाराज जो भाव सांगतात तो भाव मी तुम्हाला सांगतो. गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प भगवान शंकरांनी का धारण केला? त्याचा दुसरा भाव आहे, तो वासुकी सर्प म्हणजे वासुकी सर्प नाही, साक्षात शेष आहे. शेष आहे भगवान शेषच आपल्या गळ्यामध्ये भगवान शंकराने धारण केलेला होता. त्याचा भाव सांगितलेला आहे, कारण हा शेष आहे ना, नाभाजी महाराज भक्तमाल मध्ये वर्णन करत असताना शेष भगवंताच्या चरित्राबद्दल वर्णन करतात की हे शेष भगवान आहे ना, रात्रंदिवस भगवंताच्या नित्य नवीन असणाऱ्या 1000 नावाचा उच्चार करतात. आपण फक्त विष्णू सहस्रनाम गोपाल सहस्रनाम वाचत असेल, पण शेष भगवान दररोज 1000 नवीन नावं घेतो देवाचं. केवढं आश्चर्य आहे. सोपं आहे का? दररोज नवीन नावं घ्यायचे भगवान विष्णूचे, दररोज नवीन नावं घ्यायचे. आणि दीपकजी महाराज ज्या वेळेला शेष भगवंत आपल्या मुखाच्या द्वारे देवाचं नाव घेत असतो ना,